नवरी हे उभे राहते आहेत. आणि आता वेली घेऊन सपोबारीला इथे जाण आले आहे. हे उभे राहिलेले आहे. नवरदेव नवरी हे आहे. हे गाणे सांगत आहे. यांच्याबरोबर हा पोलीस पटेल आहे. हे गावातलं म्हणजे भाऊ काका आणि असे म्हणजे सगळे नातेवाईक जिजू आणि आमच्या भाच्यात पावड्या असं सांगतात. हे सगळे आलेले आहे. इतकं प्रेम एकमेकाचं वर म्हणजे खूप मोठं आहे आणि भावबंधकीचा संबंध आहे. हे आले आहे. इथे बिगर तंबानीच बसलेला आहे. आंबाचं झाड आहे. हे पण दाखवतो मी. हे आंबाचं झाड आहे. याच्या खाली बसलेलं आहे. हे कमी खर्चात कसं लग्न होईल ते करता आहे. हे प्रथा आहे. तर दादा इथे तुम्ही माझे जाण घेऊन आले आहे. आंबाचा झाड खाली बसवलेलं आहे. तर कसं वाटतं मग इथे? शांती वाटतं. आंबाच्या झाडाखाली बसावं लागतं आम्हाला. आजोबा पंजोबाचा प्रथा आहे का? असं पुरण प्रथा आहे. आंबाच्या खाली बसतो आम्ही आणि इथे बसवतो. ज्यांना तर जेवण करणार त्यांना तर मुलीला आम्ही घरामध्ये ठेवणार आहे. तो मुलीच्या वडील कुठे आहे तो मला थोडंसं दाखवून देत आहेत का? आंबाच्या खाली बसतो. पहिले पानं रोडे परंपरापासून आंबाच्या खाली बसतो. हे मुलीचं इथे बसून जेवण करून त्यानंतर आम्ही घरामध्ये मुली ठेवायला जाणार. आता मुलीचं काय लागतं, नवरीचं काय लागतं? तू मी जिजू लागतो असं. आणि आंबाच्या झाडाचं खाली कसं काय येऊन बसून गेले? आमची परंपरा आहे. रूढी परंपरा आहे. आणि हा मुलीचा भाव आहे. हा दोघं व्यवहार रामरामी करताय. हे मनोरंजन घेत आहे. हे खूप भारी आहे. एकमेकाचं आपुलकी एकमेकाचं प्रेम आहे. हा मुलाचं वडील आहे. हे म्हणजे मुलीच्या भावाला भेटायला आलं. मुलीचं याला हे दोघं व्यवहार आहे. हे मुली आणि रामरामी करताय. हे इतकं भारी आहे. दोघं व्यवहार आहे. वा 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 वा. कमी खर्चात म्हणजे कार्य आपटता आहे. हे खूप भारी आहे. असंच म्हणजे दुसरं समाज बी म्हणजे कमी पैशात खर्चात करायला पाहिजे असं अपेक्षा व्यक्त करतो आहे. दादा ये दादा. आता नाचायला नाही जाणार आपण. आता एकदा सुकावून गेलं आणि शांततेमध्ये लग्न शांततेप्रमाणे आम्ही प्रोग्राम होणार आहे. काय बघताय हे तुम्ही थोडंसं सांगू शकतात का? बोला ना.
पैसे बाकी काढून ठेवून दिले. हो पोटल्या